हाय, मी रेणुका. आज मला जायचं होतं क्लिनिकला. मला बरं नाही आहे त्यामुळे मग पटकन लिफ्टमधून खाली आले आणि ऑटो पकडून पनवेल स्टेशनला आले. पनवेल स्टेशनला येऊन बघते तर तिकिटासाठी इतकी गर्दी होती, इतकी मोठी लाईन होती. तरी पण तसंच लाईनमध्ये उभी राहून तिकीट काढून घेतलं. एवढ्या फास्ट तिकीट काढलं गर्दीमध्ये उभी राहून घाईघाईने. आणि नंतर इकडे प्लॅटफॉर्मकडे येऊन बघते तर इथं ट्रेनच नाही. मग ट्रेनसाठी वाट बघितली. कशी ट्रेन आली. मग ट्रेनमध्ये बसले. मग वाटलं होतं की आता मला वेळ होईल, पण नशीब की ट्रेन पण 15 मिनिटात खारघरला पोहोचली. खारघरला पोहोचल्यानंतर उतरून मग असं वाटलं की भूक लागली. मग मस्तपैकी असा चहा घेतला आणि मग नाश्ता केला. नाश्त्यामध्ये मी साबुदाणा खाल्ला आणि यांनी पोहे खाल्ले. पण मला पुन्हा चहा प्यायची इच्छा झाली तर ते मला म्हणाले, आता जर तू चहा घेतलास तर बघ. त्यामुळे सेकंड टाइमचा चहा स्किप केला आणि मग गेले बसकडे. बसची वाट बघत बसले. आज संडे असल्यामुळे ना तर वेळेवर ट्रेन होत्या, नाही वेळेवर बस होत्या. पण त्यापैकी नाश्ता मात्र माझा मस्त झालेला छानपैकी. मग आम्ही नाश्ता करून परत बस स्टॉपवर बसलो बसची वाट बघत. मग काय, बस स्टॉपवर बसल्यावर मी कुठे शांत बसतीये, पुन्हा माझं शूट चालू झालं. मग बसची कशी बस आली तर तिथं चाललं होतं की मी पहिले जाणार. म्हटलं अगोदर बस येऊन बसू तर दे, मग बघू. बस आली, बसमध्ये बसले. त्या कंडक्टर काका जे आहेत ना, त्यांचं चाललं होतं की सुट्टे पैसे काढून ठेवा. नंतर क्लिनिककडे आलो तर क्लिनिक बंदच होतं. मग क्लिनिकच्या बाजूलाच बस स्टॉप आहे, तिथं बसून टाइमपास केला. मग थोड्या वेळाने क्लिनिक उघडलं. मग फायनली क्लिनिकला गेले, बट तिथं बघते तर डॉक्टरच नाही. मग पुन्हा वाट बघितली. मग अर्ध्या तासानंतर फायनली डॉक्टर आले. चेकअप करून मला IV लावलं. मग IV चालू होतं तेव्हा माझा हात खूप दुखत होता, मी रडत होते. त्यानंतर झालं माझं सगळं IV वगैरे लावून. नंतर पुन्हा घरी जायला निघालो. मग भूक लागली तर मी काय ऑर्डर केलं आणि काय खाल्लं ते शूट करायचं राहून गेलं, कारण भूकच तितकी लागली होती. मग जेवण वगैरे करून पुन्हा बस स्टॉपला गेलो बससाठी. तिथे परतही मी शूट करत बसली. मला हे म्हणाले, किती सारं शूट करणार आहेस, किती वेळ शूट करणार आहेस, बंद करत. म्हटलं नाही, आता मी शूट करतच राहणार. मग फायनली माझी बस आली. मी बसमध्ये बसून घरी आले. मग मला खूप झोप येत होती.